नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण गांजवे चौक नवी पेठ या ठिकाणी पत्रकार भवनमध्ये मातंग समन्वय समिती आणि समस्त नेटके परिवार यांच्या वतीने मातंग समाजाचे जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आज पुस्तकाचं वितरण करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर गुलाबराव नेटके आहेत प्राध्यापक। सर, आज या ठिकाणी जे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपल्याला काय वाटतं? नेटके परिवाराच्या वतीनं आज जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजामधील जे विद्यार्थी आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळं या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला तोंड देताना फार अतिशय कठीण जात असतं। आणि त्यामुळं नेटके परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देता यावं, त्यांना चांगल्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध होईत म्हणून या ठिकाणी स्पर्धा परीक्षे पुस्तकं आज या ठिकाणी नेटके परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांना वितरित करण्यात आलेली आहे। तर आज आपण बघतो पुणे शहरामधील किंवा कुठल्याही महाराष्ट्रामध्ये जे झोपडपट्टीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये शिक्षणाचा प्रसार मातंग समाजाच्या ह्याच्यामध्ये खूप आहेत। मुलं आज गुन्हेगारीकडे वळत आहेत, व्यसनाधीनतेकडे पण वळत आहेत, पण त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे। सर, अतिशय मस्त आहे, त्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण हे झोपडपट्टीमध्ये राहणारे विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळू नये, त्यांनी या पुस्तकाच्यामध्ये अभ्यास करावा, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं आणि म्हणूनच हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून नेटके परिवाराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी या पुस्तकाचं वितरण करण्यात आलेलं आहे। सर, आज मातंग समन्वय समिती आणि समस्त नेटके परिवार यांच्या वतीने मातंग समाजाचे जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची जी तयारी करतात त्यांना पुस्तक वितरणाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आज विद्यार्थ्यांना आणि या नेटके परिवाराला आज आपण शुभेच्छा पर काय बोला? सर, खूपच उत्तम प्रकारे हा कार्यक्रम झाला आहे। मच्छिंद्र सकटे सर अध्यक्ष होते, अमित गोरके सर उपस्थित होते, बरेच मोठे नेटके फॅमिलीचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मी अनिल रावसाहेब सौंदडे जेजुरी खंडोबा मंदिर अध्यक्ष या नात्याने या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन भास्कर नेटके सरांनी केलं होतं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद देतो आणि आभार मानतो। जे MPSCला मुलं आहेत, जे अभ्यास करतायत, ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांना विशेष करून सांगतो की अभ्यास हा कसा केला पाहिजे याचं मार्गदर्शन तर उत्तम प्रकारे आपल्या सरांनी केलेलं आहे। पण भविष्यात एक काळजी तुम्ही घ्या की वेळेचं नियोजन पाळा, भविष्यात अभ्यास कसा करायचं याचं नियोजन करा, मित्र चांगले जोपासा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यास करताना कोणत्याही परिस्थितीचा संकटाचा सामना हा धैर्याने करा, खचून न जाता पुढं उद्या आपल्या आयुष्यात काही झालं नाही तर उद्योजक व्हा, हे मी स्वतः उद्योजक या नात्याने तुम्हाला सल्ला देतो आणि पुढील भविष्य काळातील तुम्हाला शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीने आज नेटके परिवाराने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे, तर असे उपक्रम महाराष्ट्रामधून अजून बऱ्याच संघटना किंवा अजून जे लोक दानशूर लोक आहेत त्यांनी पण करणं गरजेचं आहे। सर, 100% करणं गरजेचं आहे, कारण समाजात आज जर तुम्ही बघितलं ना तर IAS आणि IPS हे विद्यार्थीच इथं आपल्या समाजात कुठंच बघायला भेटत नाही आणि एवढी मोठी चांगली गोष्ट नेटके परिवाराने केलेली आहे। हे समाजात एक उत्तम उदाहरण आहे, समाजापुढे सर्वच समाजापुढे हे उदाहरण आहे की अशा पद्धतीने आपण सर्वांनी उपक्रम राबवून आपल्या मुलांना आपल्या समाजातल्या मुलांना जास्तीत जास्त संख्येने पाठबळ द्यावं हीच माझी मनापासून इच्छा आहे। आपल्याबरोबर नेटके परिवाराचे प्रमुख आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। जे मातंग समाजाचे जे गरीब विद्यार्थी आहेत, जे आईस वगैरे जे शिकल त्यांचं जे इच्छा आहे आणि त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना पुस्तक वगैरे मिळणे महत्त्वाचं होतं, त्याच्याकरता आमच्या पत्नीने भास्कर नेटके हा कार्यक्रम अवलंबला आहे। मी त्यांचा आज चुलता लागतो आहे, सगळे नेटके कुटुंब इथं उपस्थित आहेत आणि पाहुणे आलेले आहेत आणि कार्यक्रम मुलांनी छान पारल्याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचा आपलं सगळ्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो। तुम्ही विद्यार्थी, तुम्हाला पुस्तक पण मिळालेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्त? खरंच म्हटलं तर हा नाविन्यपूर्व असा प्रोग्राम आहे, कारण मातंग समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षणाचं प्रमाण खरंच खूप कमी आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तर या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे। आणि पुण्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागातून आम्ही शिकायला येतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करायला येतो। आमच्याकडे म्हणजे राहण्याची खाण्याची व्यवस्था तसेच पुस्तकाला वगैरे पैशाची कमतरता पडते, घरची परिस्थिती म्हणजे हालाकीची आहे, बऱ्यापैकी तर हालाकीचीच आहे। आई वडील शेतीमध्ये काम करतात, जर अशा म्हणजे आम्हाला जर कुठून पुस्तकासाठी म्हणा राहण्या खाण्यासाठी म्हणा जर पैसे मिळत असतील म्हणजे एक आर्थिक पाठबळ आम्हाला मिळत असेल तर म्हणजे आम्हाला पण प्रेरणा भेटेल की आपण हे भविष्यात काहीतरी करायला पाहिजे किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि असा एक कार्यक्रम म्हणजे लोकांकडून असा कार्यक्रम घडला पाहिजे, कारण आमच्यासारख्या गरिबाला फायदा होईलच असं नक्की। ताई, आज या ठिकाणी तुमच्या आपल्या नेटके परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं, आज चांगला उपक्रम तुम्ही राबवलेला याचा खूप लोकांनी याचं कौतुक केलेलं आहे आणि असे उपक्रम होणं गरजेचं आहे, त्यामुळे समाजाचे चांगले अधिकारी जमा होतील। आणि ह्या उपक्रमाचं आयोजन आपण कशा पद्धतीने आपल्याला संकल्पना सुचली? गेली 20 वर्ष मी समाजाचं काम करते आहे आणि माझ्या भागामध्ये
वह्या पुस्तक हे आम्ही वाटत असतो. आम्ही पुस्तक दहीहंडी करतो. शाळेमध्ये जातो तिथं पुस्तक दहीहंडी करतो आणि मुलांना पुस्तकं वाटतो. हे पहिल्यापासून आम्ही जसं मुलं आपल्या समाजात शिक्षणापासून वंचित मुलं आहेत, त्या मुलांना कसं शिक्षण मिळेल आणि म्हणजे शिकून ती मुलं मोठे मोठे अधिकारी होतील, हे खूप आमच्या मनात आहे. आणि नेटके साहेबी आम्ही दोघं एकत्र काम करतो. ही संकल्पना आहे की नेटके साहेब एका कार्यक्रमाला गेले होते, जेव्हा MPCCचा कार्यक्रम होता, तर तिथे कळलं की मुलांना पुस्तकं कमी पडत आहेत, की त्या मुलांना घ्यायची ऐपत नाही आहे, मुलं गरीब आहेत, बाहेरून आलेली, त्यांचं खूप हाल आहेत. तर त्यामुळे आम्ही म्हटलो की आमच्या नेटके परिवारातर्फे त्यांना मिळालं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं. आणि काय असू द्या, मुलांना एवढंच सांगणं आहे की फुलाची पाकळी नेटके परिवारांकडून मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, हे खूप मुलांकडून अपेक्षा करते मी. आणि खूप मी मनापासून अपेक्षा करते की मुलांनी अधिकारी हो. सकटे साहेबांनी सांगितलं, खूप छान प्रबोधन केलं त्यांनी, प्रत्येक वक्त्यांनी प्रबोधन केलं, त्याच्यातून शिका. त्यातून ते बोललेले आहेत की प्रत्येक अधिकारी आपला झाला पाहिजे, प्रशासनामध्ये आपलं गरज आहे अधिकाऱ्यांची. आणि एवढंच सांगते, ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि तुम्ही अधिकारी होऊन जे MPC जे मुलं करतात त्यांना तुम्ही साथ द्या, नंतर त्यांना मदत करा, हेच एवढं सांगणं आहे. आणि ह्या संधीचं सोनं करा एवढंच म्हणते. आणि पुढे जे अधिकारी होतील त्यांचं मी सांगते की सकटे साहेबांनी सांगितलं की हातीहून वरात काढू, तर खरंच काढू आपण, पण प्रत्येकाने अधिकारी व्हावं, हेच एवढी इच्छा आहे. सर, आज जो नेटके परिवाराने हा जो उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तो नक्की याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आमच्या परिवारातील मुळात नेटके हा परिवार जो आहे हा खूप कष्टातून आणि खूप असा कष्टातून स्ट्रगल करून आलेला परिवार आहे. आणि आमच्या परिवारातील आमचे मुख्य आदरस्तंभ असतील सन्माननीय आमचे माजी नगरसेवक सन्माननीय किसनदादा नेटके असतील, त्याचप्रमाणे आमच्या लहुजी वस्तात समितीचे सन्माननीय आमचे बंधू भास्करराव नेटके असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा जो विचार आहे की समाजातील मुलांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढं आलं पाहिजे. आणि मगाशी सकटे सरांनी सांगितलं की प्रशासन आणि शासन यामध्ये आपला हा समाज जाणं गरजेचं आहे, म्हणून हा आमच्यासाठी आम्ही केलेला एक छोटासा उपक्रम आहे. आयोजन केलेले आहे, पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तर जनजागृती होणं गरजेचं आहे. पण अजून काय परिस्थितींना आपल्याला सामना करावा लागतो ते सांगा सर. खरं तर नेटके परिवाराचं या ठिकाणी पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो की मातंग समाजातली अनेक मुलं या पुणे शहरामध्ये आपल्या आपल्या परीने लायब्ररीच्या माध्यमातून अभ्यास करत असतात. स्पर्धा परीक्षामध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ते धडपड करत असतात. तर त्यांच्या धडपडीला कुठंतरी पुस्तक वाटपाच्या माध्यमातून कुठंतरी सहकार्य करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेटके परिवारानं आज हा या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम आयोजित केला. आणि या माध्यमातून 50च्या वर मुलांना या ठिकाणी पुस्तकाचं वाटप केलं. भविष्यात या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अनेक मुलं हे भविष्यातील समाजातील अधिकारी आहेत. तर कुठंतरी त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट राहून जाईल की आमच्या संघर्षाच्या काळामध्ये नेटके परिवाराने आम्हाला या ठिकाणी मोलाची साथ दिली आणि पुस्तक वाटपाच्या माध्यमातून कुठंतरी त्यांच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नाला बळ दिलं. त्याबद्दल या परिवाराचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन, आभार व्यक्त. जे भविष्यातील अधिकारी होणार आहेत तर त्यांचं पण काम आहे की आपलं पण कुठंतरी समाजाशी देणं लागते आणि भविष्यात त्या पदावरती गेल्यावरती आपणही पाठीमागं बघून जे समाजात अशी धडपड करणारे जे अनेक विद्यार्थी आहेत तर त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. आज नेटके परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मातंग समाजाचे जे विद्यार्थी MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षेसाठी उतरतात त्यांच्यासाठी त्यांनी पुस्तक वितरणाचा कार्यक्रम केलेले. तर आज आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असत, काय बोलायला आपण या शुभेच्छा या कार्यक्रमाबद्दल? खरं तर एखाद्या कौटुंबिक परिवारानं किंवा एका कुटुंबात संयुक्त कुटुंबानं हा कार्यक्रम घेणं अशा पद्धतीचा ही फारशी महाराष्ट्रात किंवा भारतात अशी घटना शोधूनही सापडत नाही. काही अपवाद असू शकतात, परंतु अशी वैचारिक प्रबोधनाची चळवळ संयुक्त कुटुंबानं पुढं न्यावी ही प्रेरणाच मुळीच महत्त्वाची. ती प्रेरणा एकूणच लहुजी वस्ताद साळवेंच्या भूमिकेशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेशी, अण्णाभाऊ साठेंच्या भूमिकेशी आणि टिळक, आगरकर, सावरकर हे काय प्रबोधनवादी चळवळीचे महामेरू आहेत, त्यांच्या विचाराशी एकरूप असणारी भूमिका आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये किंवा चळवळीनंतर महाराष्ट्रामध्ये कुटुंबाचं विघटन व्हायला सुरुवात झाली.
आणि पुन्हा एकदा संयुक्त कुटुंब ह्या संयुक्त महाराष्ट्राला उभा करण्याचा प्रयत्न अनुसूचित जातीतल्या तरुणांना पुस्तक भेट देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं उभा करण्याचा हा मानस या कुटुंबाचा प्रेरणादायी आहे. अशी संयुक्त कुटुंबाची चळवळ जर महाराष्ट्रात झाली तर येणाऱ्या काळात आपला भारत हा देशामध्ये विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे महापुरुषांचं स्वप्न आहे, जे संतांचं स्वप्न आहे, जे एकूणच भारतीय संस्कृतीची विचारधारा आहे, ही देशामध्ये जगामध्ये तिला एक वेगळी निर्माण होईल अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा नेटके कुटुंबियाचं अभिनंदन आणि एक मातंग समाजाचा मी एक घटक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. अच्छा, आज या कार्यक्रमाचं आयोजन तुम्हाला काय वाटतं? आज खरंच नेटके परिवाराने पुस्तक जे वितरण केलेले आहे, तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्त? आजचा प्रोग्राम जवळपास खूप म्हणजे इन्स्पायरेबल होता. आणि असा फर्स्ट मी प्रोग्राम पाहते की ज्याच्यामध्ये म्हणजे पॉलिटिकल लीडर्स कधीच इन्वॉल्व झाले नाहीत. म्हणजे बाकी सगळे अकॅडमिकवाले वगैरे इन्वॉल्व झाले आणि खूप छान अशा प्रकारे हा प्रोग्राम म्हणजे पार पडलेला आहे. आणि बुक्स देऊन त्यांनी एवढं स्टुडंट्सना एन्थुसियास्टिक आणि इन्स्पायरेबल फील करून दिलेलं आहे. आणि या प्रोग्राममध्ये असे मी खूप प्रोग्राम केले पण ज्याच्यामध्ये नाही का लेक्चर्स असे वाटायचे की बाबा बोरिंग आहेत वगैरे असे. पण असा फर्स्ट प्रोग्राम असेल ज्याच्यामध्ये न झोप येता किंवा असं काही आम्ही एकदम खुश असं हॅपीली सोल होऊन लेक्चर्स वगैरे ऐकले. आणि खूप छान वाटलं की म्हणजे सगळे बुक्स वगैरे भेटले आम्हाला. पुन्हा खूप इन्स्पायरेबल फील झाले. असे खूप व्यक्ती आले होते की ज्यांच्याशी ओळख झाली आमची. नवीन नवीन आम्हाला ॲक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळे कन्सेप्ट माहिती पडले जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती नव्हते. त्यामुळे आणि नेटके फॅमिलींचे पण खूप असे आभार मानले पाहिजे. त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आमच्यासाठी. जे महाराष्ट्रामध्ये जे चळवळीमध्ये लोक काम करतात, आज सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. बार्टीच्या धर्तीवर आरतीची स्थापना पण झालेली आहे. पण आज जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत किंवा मुली आहेत, विद्यार्थी आहेत, जे पण त्यांनी पण अशा चळवळीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर मला त्याबद्दल काय वाटतं? लक्ष देणं तर गरजेचं आहे. कारण अशा खूप म्हणजे स्टुडंट आहेत की ज्यांना काही माहितीच नाही याच्याविषयी. म्हणजे ते खूप विचारांपासून किंवा नाही का ॲक्टिव्हिटीज वगैरे ज्या काही आपल्या फॅसिलिटी भेटत आहेत त्या त्यांना काहीच म्हणजे माहिती नाही आहेत, पुरेपूर माहिती अशी नाही आहे. त्यामुळे या चळवळीत जसे आपण जास्त भाग घेऊ तसे तसे आपल्याला समजत जाणार आहे. त्याशिवाय आपल्याला समजणार आहे असं हे नाही आहे. सर, आज नेटके परिवाराने ज्या पद्धतीने या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे, पुस्तक वितरण सोहळा केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी 1,00,000 रुपयाचे पुस्तकं पण वाटप करणार. पण त्यांनी जी जशी जबाबदारी आज स्वीकारलेली आहे तसं प्रत्येक कार्यकर्त्यानं किंवा अनेक जे इतर कुटुंब आहेत त्यांनी पण जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेटके परिवारांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा अतिशय ऐतिहासिक आणि सामाजिक परिवर्तनाची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये एक उभारी देणारा कार्यक्रम आहे. आणि ह्याच्यापासून जे आहे सामाजिक परिवर्तनाची नांदीची ही एक सुरुवात आहे. नेटके परिवारासारखा एक मातंग समाजामधला परिवार की मातंग समाजामध्ये जे आहे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कुठलाही अजून एकही अधिकारी निर्माण झालेला नाही. अनुसूचित जातीचं आरक्षण असताना ही एक शोकांतिकेची बाब आहे. हे कार्यक्रम होणं अतिशय गरजेचं होतं. आणि ह्याच्यामुळंच जे आहे आज महाराष्ट्र सरकारचं मी एका अर्थानं अभिनंदन करतो की त्यांनी ह्याच प्रश्नाची दखल घेऊन मातंग समाजाची स्वतंत्र आरटीची स्थापना केलेली आहे. आणि ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम ह्याच्या अगोदर झाले पाहिजे होते. आणि समाजातले जे काही समाजाच्या नावानं पुढं गेलेली जी मंडळी होती त्यांनी घेतले पाहिजे होते. परंतु अजून ह्यांना राजकीय पुढाऱ्यांना किंवा सामाजिक नेत्यांना विद्यार्थी हा घटक किंवा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी किंवा समाजातला प्रशासकीय अधिकारी ह्याच्यावर कुणाचंही आत्तापर्यंत लक्ष गेलेलं नाही. ही एक खेदाची बाब आहे. आणि ह्याच्यानंतर देखील समाजामध्ये सर्वांनी मिळून ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांना कसा न्याय दिला पाहिजे आणि प्रशासनामध्ये मातंग समाजाची जी मुलं मुली आहेत त्यांना आर्थिक सहकार्य किंवा त्यांचं मानसिक मनोधैर्य वाढवण्याचं काम आपणाला अभिप्रेत आहे. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा नेटके परिवाराचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो.